एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर या ठिकाणी 5 वर्ष असतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीने किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर किमान वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे। डी हे ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? तर 500 पेक्षा जास्त नसावी। तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांना केनियातील मलाई मारा येथील आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर या ठिकाणी गार्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सचिन तेंडुलकर यांना केनियातील मलाई मारा येथील आदिवासींनी गार्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी 20 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? तर अनुच्छेद 343(1) या कलमानुसार ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहत आहोत आपण 7 नंबरचा मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? तर या ठिकाणी मुंबई आणि सोलापूर या 2 शहरांमध्ये वंदे एक्सप्रेस महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि सोलापूर या 2 शहरांमध्ये सुरू आहे। ए हे ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? तर सर, या किताबाचा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या किताबाचा निषेध केला, तर त्याग केला। हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म माहितीपर श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर या ठिकाणी द एलिफंट विस्परर यांना हा पुरस्कार 2023 मधील सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर या ठिकाणी सी रही रहमान हे आहेत। तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे, विनोबा भावे हे आहेत। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय विनोबा भावे हे आहेत। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे? तर या ठिकाणी कुनो या बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे? तर 100 कोटी रुपये केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोडून घेण्यात आली तर या ठिकाणी ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आली। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? तर राष्ट्रपती यांना हा अधिकार दिलेला आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाईमारक मुंबईतील
कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, भीमारक स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? प्रस्तावित आहे तर या ठिकाणी इंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठे स्थापन कोणी केली? महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली. ए डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळालेला आहे? तर भिकुरामजी इदाते यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रामगीता लिहिणारे पहिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? तर या ठिकाणी माणिक बहोजी इंगळे हे त्यांचे संपूर्ण नाव आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबार हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? तर या ठिकाणी शिरीष कुमार यांचा हुतात्मा झाला. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर झारखंड या राज्याच्या. ए ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसद यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. ए ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या शहरामध्ये आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझास या गीताला गीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत कोणी लिहिले आहे? तर या ठिकाणी राजा बडे यांनी हे सदर गीत लिहिले आहे. प्रश्न क्रमांक सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर माहितीचा अधिकार या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही. बी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावर करण्यात आले? तर रशिया या देशामध्ये नुकतेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अनावरण करण्यात आले. रशिया या देशामध्ये. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? व्ही वाय चंद्रचूड हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? तर या ठिकाणी कलम 360 नुसार भारत देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची जलसिंचन क्षमता ही या ठिकाणी 22% इतकी आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? तर व्हॉलीबॉल या खेळाचे जुने नाव मिंटोनेट हे असे आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एक दिवशी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी या 29 ऑगस्ट या दिवशी असतो. डी ए ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? सरहद गांधी या टोपणनावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. बी ए ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत 33 नंबरचा, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे.
बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, फायकॉलॉजी शास्त्र कशा संबंधित शास्त्र आहे. फायकॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधित शास्त्र आहे, तर या ठिकाणी शेवाळ या संबंधी हे शास्त्र आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहे. तर आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते. तर 7 फूट इतकी जाळीची उंची असते. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे मित्रांनो, 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते. तर मगध हे होते. बी आन्सर करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत. आंध्र प्रदेशचे राज्यपाल हे खालीलपैकी अब्दुल नाझीर हे आहेत. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे मित्रांनो, कर्नाटकामधले अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे. तर कॉफीच्या उत्पादनासाठी निगडित आहे. कर्नाटकमधले अरेबिका हे ठिकाण कॉफीच्या उत्पादनासाठी निगडित आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे. गंगा नदीची महत्त्वाची विक्रेता ही हुबळी आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण काही लिमिटेड क्वेश्चन कव्हर केले आहेत. हे सर्वच प्रश्न आपण कव्हर करायचे आहेत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट आपणा सर्वांपर्यंत नक्की पोहोचण्यास आम्हाला मदत होईल. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.